सुरुवात होण्याअगोदर चला मॅचला सुरुवात होण्याअगोदर जे अनाउन्समेंट आहे त्याच्याकडे सर्वांनी कृपया करून संघर्ष संघर्ष प्रतिष्ठान पंचक्रोशी क्रिकेट विभाग आयोजित पंचक्रोशी चषक 2026 जी स्पर्धा होणार आहे 10 आणि 11 जानेवारीला त्या स्पर्धेचा जो ऑक्शन सेरेमनी आहे तो बरोबर 23 नोव्हेंबरला ज्याला आपण यूट्यूब लाईव्ह पाहणार आहोत त्याचे देखील प्लीज जे या मैदानावरती खेळाडू आहेत आमचे जे प्रेक्षक आहेत जे मॅचला पाहत आहेत त्या सर्वांनी दक्षता घ्या. संघर्ष प्रतिष्ठान पंचक्रोशी विभाग आयोजित पंचक्रोशी चषक येत्या 10 आणि 11 जानेवारीला आपण पाहणार आहोत आणि त्याचा ऑक्शन सेरेमनी जी आहे ती बरोबर यूट्यूब लाईव्ह असणार आहे नोव्हेंबरला. या ऑक्शन सेरेमनीचा जरूर आपण आनंद घेणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच साठी आर्थिक तुम्हाला विनंती आहे प्लीज आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या. आर्थिकच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा बॉल दिला त्यांनी संघाला अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये निराश केलं नाहीये. ज्यावेळी त्याच्या हातात बॉल गेला आपल्या संघासाठी अप्रतिम खेळ राहिला आणि अर्थिप ठरतोय मागचा मॅचचा हिरो. यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता सेमीफायनलला सुरुवात आणि मॅच ऑन सीमा रेषेच्या बाहेर बॉल 6 धावा. षटकार आणि रणसंख्या पाहिली तर ती 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. कल्पेच्या बॅटमधून षटकार आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न होता मागे यशराजकडून चुकी झाली. लॉंग स्टॉप झोन मध्ये बॉल आहे मात्र तो अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा या अगदी सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट होतील आणि या 2 धावेनं स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदल होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 9च्या घरामध्ये. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू वाईट त्याच्यानंतर आलेला षटकार आणि त्याच्यानंतर दुहेरी धावांची मोहर. कल्पेशच्या तुम्ही ग्रीपचा थोडासा अंदाज बांधला तर या ग्रीपचे खेळाडू ऑनसाईडला फार आक्रमक असत आणि आतापर्यंत कल्पेशचा तो खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का नाही म्हटलं आणि हे गरजेचं आहे. पहा क्रिकेटच्या मैदानावरती दोन्ही बॅटर मधला तालमेल योग्य असणं गरजेचं असतं कारण नजरहटी दुर्घटना घटी. थोडंसं मी म्हणेल की इकडे तिकडे झालं तर बॅटरला माघारी यावं लागतं. त्यासाठी दोन्ही बॅटर मधला तालमेल जो आहे तोही मैदानावरती तितकाच गरजेचं आहे. ते बॉन्डिंग तितकंच महत्वाचं आहे आणि या 2 बॅटर मधलं बॉन्डिंग जे आहे ते आतापर्यंत या खूप स्पर्धेमध्ये सुरेख पाहिलं. कल्पेश आणि त्याच्या बरोबरने वैभव. कल्पेश नाही तर वैभव 2 बॅटर आक्रमक पवित्रा या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. अगदी बाहेर बॉल होता त्याच्यानंतर अंपायरचा सिग्नल आपण पाहताय. नो बॉलचा इशारा आलाय म्हणजेच विकेटच्या बाहेर हा बॉल हँडल केला आणि पंचाने ताकीद दिली. नो बॉलचा इशारा. 9+1 अशा 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्यात. यावेळी स्लॉट मध्ये बॉल आणि तो निघून जाईल आउट ऑफ द प्लॉट. आणखीन एक विकेट. षटकार.
अगदी 6 गेअर वरती बॅटिंग सुरू आहे. मागच्या 2 चेंडूवरती वैभवच्या बॅटमधून त्याच्यानंतर कल्पेच्या बॅटमधून 3 इन रो 3 षटकार पाहिलेले आहेत. यावेळी फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली. पहिली विकेटचं पतन कल्पेशच्या माघारी पडलं लागेल. कल्पेश माघारी परतलाय आणि आता नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार संकेत जे आहेत ते मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड झालेत. स्कोर कार्डवरती 31 धावा आहेत. महाराष्ट्राचे ऋतुराज गायकवाड या खेळाडूचा जर्सी नंबर, ज्यानं क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये इतिहास घडवला. एका ओव्हरमध्ये 7 6 मारणारा एकमेव खेळाडू आहे. अगदी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी खेळत असताना अगेन्स्ट उत्तर प्रदेश त्यांनी 7 चेंडूवरती 7 6 कसले होते आणि सध्याच्या घडीला 31 नंबर आहे स्कोर कार्डवरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. इनिंग क्रमांक 1 मधील जोरकस मारण्याचा प्रयत्न, गल्लीमध्ये खेळाडू तैनात, इथे सिंगल धावाने स्ट्राईक रोटेट. वैभव आता स्ट्राईक हँडला येतील आणि रणसंख्या जी जाऊन पोहोचते 32-32च्या घरामध्ये. आता दोन्ही एंडनं प्रयत्नही तेच होणार आहेत, कारण स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक आहे आणि खास करून ही सेमीफायनलची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या फिनालेमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थर्डमॅन पुढे ठेवला गेला बॉलसाठी. इथे एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि रणसंख्या 33-33च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू इनिंग क्रमांक 1 मधील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अभिल आपण पाहताय. चला माफ करा, अजून 6 चेंडू शिल्लक असतील. फ्रंट ऑफ द विकेट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू या बॉलसाठी तैनात. सिंगल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा कोंगले संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट, 34 ऑन द स्कोर कार्ड. कोंगळे स्पोर्ट क या संघाची हवा आहे, कारण मागच्या मॅच मध्ये एक असा क्षण आपण पाहिला जो क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये फार कमी वेळा पाहतो. 1 चेंडूवरती 4 धावांची गरज असताना त्या धावा धावून काढल्या होत्या आणि तिथून हा संघ आता इथे येऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. सन्माननीय संदीप शिगवण आपल्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे खंदे समर्थक आपण देखील स्वागत करत आहोत. इथे फलंदाज झालेत बाद संदीप पाटील सर. बॅटर प्लीज थोडंसं घाईनं मैदानावरती जा, कारण याच्यानंतर ग्रँड फिनाले स्पर्धेचं शिल्लक असणार आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेचा जो बक्षीस वितरण सेरेमनी आहे त्याच्यासाठी देखील आपल्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे तर इथून प्रत्येक संघाला खेळाडूला विनंती करायची जास्त. रणसंख्या 34. 34च्या घरामध्ये पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद झाला आणि त्याच्यानंतर आता नवीन बॅटर उज्ज्वल जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक संघ जर पाहिला तर या स्पर्धेचा यजमान संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुडेवाडी ज्या संघाने टॉस जिंकत असताना इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निवडला. सन्माननीय संदीप दादा शिगवण साहेब यांचं व्यासपीठावरती स्वागतम सुस्वागतम. देखील स्पर्धेमध्ये वेलकम आहे, सरचे स्वागत आहे.
चेंडूवरती 2 गडी बाद झाले, धावा आलेल्या नाहीयेत. धावफलक जर पाहिलं तर धावफलक थांबले 34च्या घरामध्ये. जगदीप नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची बॉटम एज मागे शॉर्ट फाईन लेगला बॉलला कॅरी केलं जाईल. सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो आहे, मात्र 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होतील. तुम्हाला एका धावेसाठी मित्रांनो आता लढावं लागणार आहे, कारण वेळ अशी येऊन थांबली जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या फिनालेमध्ये असेल. त्यामुळे एका धावेचे मूल हे प्रत्येक खेळाडूला तितकं सकारात्मक असतं फार गरजेचं आहे. पहा इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा बहाल केला, स्ट्राईक रोटेट झाली आणि रणसंख्या ही शिफ्ट झाली. रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू. यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता. हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट हा बॉल कॅरी केला जाईल. पुन्हा एकदा सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं आहे. चित्र फार गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही त्यावेळी सिंगल डबल वरती फोकस करणं गरजेचं आहे, कारण जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल. आणि आता सिंगल डबल वरही खूप सुरेखरित्या काम केलंय. सिंगल डबल मध्ये डबलला सातत्याने मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट करत असताना रणसंख्या 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्या. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खूप चांगला सुरेख फटका बिटवीन द फिल्डर. मात्र राहुल बॉलवरती अतिशय वेगाने आले. पुन्हा एकदा अगदी तेज तदार. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीनं विकेट आहे का? शेवटच्या बॉलवरती विकेट म्हणजे एक सिंगल धाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलं. येणारे 15 चेंडू 15 मध्ये 40चं इक्वेशन. दुसरे आपण उत्तरार्धामध्ये जाण्या अगोदर पुन्हा एकदा डीजे कडे जाऊयात. ऐकूया संगीत. सेमीफायनल 2चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत. या स्पर्धेचा पहिला फायनली संघ आहे ज्या संघाचा खेळ अक्षरशः सुपरस्टार प्रमाणे राहिलाय. सुपरस्टार तोंडली. त्याच्यानंतर विद्यमान लढत जर पाहिलं तर कोंगे स्पोर्ट क्लब क आणि त्यांच्या बरोबरीने शिवशक्ती सुरेवाडी. इथून कोणता संघ असेल जो फिनाले मध्ये दाखल होईल याच्यासाठी आता येणारे 15 चेंडू आणि कहाणी आहे 40 धावांची. 15 मध्ये 40 धावा चेस होतील की 15 मध्ये 40 धावा डिफेन्स होतील याही पाहणं गरजेचं आहे. तर एकंदरीत मागच्या काही मॅचेस पाहिल्या तर कोंगे स्पोर्ट क्लब क या संघाचा खेळ सुरेख राहिलेला. तर दुसऱ्या बाजूला सुरेवाडी या संघानं देखील मॅचेस मध्ये म्हणजे आतापर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे चेस केलेल्या धावा आहेत. त्यामुळे इथे मी म्हणेल की टॉस जिंकत असताना सर्वप्रथम फिल्डिंग घेतली, चेसिंगचा निर्णय त्यांनी निवडला आणि मागच्या 2 मॅचचा इतिहास पाहता सुरेवाडी संघाचा जो मी म्हणेल की चेसिंग ॲबिलिटी आहे ते त्याने अक्षरशः दाखवून दिले. त्यामुळे या मॅच मध्ये आपण कोंगे संघासमोरचा विचार केला तर त्यांच्यासमोर ते आव्हान देखील तेवढंच ताकदीचं आहे. षटक क्रमांक 1 आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे गोलंदाज कल्पेश.
कल्पेशचा पहिला बॉल यावेळी बॅकफुटला गेला, वेट केला, पंच केला, स्लॅश केला, बॉल निघून चाललाय अगदी डीप पॉइंट मध्ये. तिथून जोपर्यंत कॅरी करतील बॉलला पहा, सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा सहजरित्या यावेळी कंप्लीट होतील. आता फील्ड बरोबर तुम्हाला खेळावं लागेल आणि अभिनव बरोबर तेच केलंय. बॉल थोडासा स्लो होता, त्याने वेट केलं, स्लॅश केलं, फ्रंट ऑफ द विकेट खेळाडू नाही आहेत. तिकडे आउटफील्ड जरी वेट असली तरी देखील गॅपमध्ये खेळण्याचा त्याचा जो मनसूबा आहे, आपण एक त्याला पॉझिटिव्ह इंटेंट म्हणूयात, तो पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. कारण चेंडू आहेत 15 धावा करायचे, 40 शफल झाले, अक्रॉस फटका आलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, हाय अँड हँडसम. यावेळी अभिच्या बॅटमधून षटकार. सो मच. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्याच्यानंतर षटकार. अभि सांगतोय की मी संघर्ष करण्यासाठी मैदानावरती दाखल झालोय. सन्माननीय प्रमोदजी साळवी साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम. आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा दिशा दिली लॉंग लेगची, खेळाडू मागे नाहीये आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक आलाय यावेळी चौकार. इथे जर आपण पाहिलं तर अभिनयही त्याचे मनसुबे स्पष्ट केलेत. आल्या आल्या पहिल्याच बॉल पासून एक पॉझिटिव्ह इंटेंटने त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. आता नॉन स्ट्रायकिंगचे बॅटर अनिकेत स्ट्राईक एंडला आलेत. 40 धावांचा पाठलाग आणि आतापर्यंत 13 धावा स्कोर करण्यावरती. पहिला षटकातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. यावेळी रडार मध्ये बॉल होता, प्रॉपर टायमिंग नाही झालं, खेळाडू बॉल वरती, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज गॉन. धावा चेस करायच्यात. नवीन बॅटर सदानंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला घरचा संघ आहे, घरचे प्रेक्षक आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुरेवाडी संघ जो या संघासमोर अक्षरशः उभा टाकलाय. येणाऱ्या 10 मध्ये 26 इक्वेशन गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये ज्याच्या नावामध्ये शुभसंकेत देईल का संकेत आलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर आखूड टप्प्याचा बॉल होता, थोडस गती मागे ठेवली, दुसरा धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला थ्रो आणि इथे जर पाहिलं तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अंपायरचा इशारा पहा, अंपायरचा इशारा नॉट आउटचा आहे. पंच त्या ठिकाणी जरूर मी म्हणेल की खेळाडू एकंदरीत पाहायला गेला तर उत्साही जरूर जाणवत होते, मात्र अंपायरचा स्पष्टपणे नकार आहे. अंपायर सिग्नल, बॅटर त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. अगदी सर्व खेळाडू एकमेकांकडे पाहतात. रिव्ह्यू नाही आहे, पहा खेळाडूंसाठी रिव्ह्यू नाही आहे, अंपायर्स रिव्ह्यू फक्त या स्पर्धेमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे कुठल्याही डिसिजनला खेळाडूला रेफर नाही करता येणार, याची प्लीज दक्षता घ्या. इथे 2 धावा आल्यानंतर जो स्कोर कार्ड वरती एकंदरीत आकड्यात प्रेम आम्हाला सांगतात धावा झाल्यात 15 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावले गेला. टार्गेट 40 धावांचं आहे, 25 धावा अजूनही करायच्या आहेत. मैदानावरती चर्चा सुरू आहे, मैदानावरती युद्ध सुरू आहे. कोणी थांबायला तयार नाही, कोणी माघार घ्यायला तयार नाही. प्रत्येक बॉलवरती आम्ही हे करून दाखवू, हे मैदानावरती दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. पहा लॉंग इथून
काऊ कॉर्नरचा खेळाडू जोपर्यंत बॉलवरती जाईल तोपर्यंत 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि दुसऱ्या बाजूला अभि जो स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. ही चांगली बाब आहे कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो जबाबदारी घेऊन तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमचा संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी जबाबदारी ही कोणाला तरी घेऊन खेळावी लागते आणि सध्याच्या घडीला ती जबाबदारी घेऊन अभि मैदानावरती चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. संख्येचा पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यशस्वीकडून चुकी झाली आहे. एक धाव तर कंप्लीट निश्चितपणे पाहायला मिळते. दुसरी धाव घेतली जाईल का यावेळी नाही थांबवलंय अभिनं. यस दुसरी धाव इथे पुन्हा एकदा कंप्लीट होते. वाईड बॉलचा इशारा इथे मी म्हणेल की खराब रणनीती आहे. गोलंदाजी करणाऱ्या कोंगले स्पोर्ट संघाला समजावं लागेल. एक धाव इथून फार महत्वाचे आहे. जिथे कदाचित एक धाव झाली असते तिथे आणखीन 2 धावा या खात्यामध्ये ऍड झाल्यात आणि रणसंख्या जर पाहिली तर ती 18च्या घरामध्ये आहे. खराब चित्र आहे. पहा तुम्हाला 18 चला येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये करायच्यात 11 धावा. 8 आणि 11चं इक्वेशन मॅच इधर की उधर म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर मॅच चला माफ करा 22 धावांची गरज आहे. 22 चला 3 चेंडूवरती 3 षटकार करायला तर सन्माननीय संदीपजी शिगवण साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा रोखी इनाम आहे. संदीप साठी पहिला बॉल यावेळी बिग काढण्याचा प्रयत्न आणि लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर बॉल निघून गेलाय. संदीपच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. कारण आतापर्यंत एकंदरीत खर्च खूप जास्त झाला षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव त्याच्यानंतर वाईट +2 आणि मागचा जर चेंडू पाहिला तर चेंडूची लेंथ खराब होती. अतुल समोर तुम्ही माफ करा अभि समोर अशा पद्धतीची गोलंदाजी ही मी म्हणेल की थोडंसं खराब चित्र आहे. अक्षरशः टाइम दिला तो अक्षरशः शफल झाला फिरला त्याच्यानंतर लॉंग लेगची दिशा निवडली एक मोठा फटका आला आणि रणसंख्या आता जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये 24. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता पार्टनरशिपला लगाम लागावं लागेल. आता इथे कोणता गोलंदाज तो स्ट्राईक करेल. 2 चेंडू कंप्लीट झाले. 3 बॉल्स आर लेफ्ट. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संकेतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. थोडासा महागडा ठरलाय. मैदानावरती दबावामध्ये खेळ सुरू आहे. अभिचा आणखीन एक अभिची बॅट आणि व्हॉट अ शॉट. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. आज रविवार आहे. आता तुम्हाला एटीएम बाहेर काढावं लागेल कारण शेवटचा बॉल आता इथे या षटकातील आणखी 2 चेंडू असेल. मात्र मागच्या 2 चेंडूवरती 2 इन अ रो हे 2 षटकार आपण पाहिलेले आहेत. आता तिथे क्षेत्ररक्षकाबरोबर देखील चर्चा आपल्याला करताना पाहायला मिळतात. खेळाडू कशा पद्धतीने ती रणनीती पाहायला मिळेल. ऑन साईडला जर आपण क्षेत्ररक्षकावर पाहिली तर लॉंगॉनला मागे ठेवलं गेलं. मिड विकेट मागे आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे तो डीप मध्ये तैनात. सर्कलच्या आतमध्ये पाहिले तर जवळजवळ सर्व खेळाडू फ्रंट ऑफ द विकेट. आपण एक पाहू शकता गलीमध्ये खेळाडू आहे. कव्हर ठेवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये गोलंदाज निघालाय 500 रुपयाचा चेंडू घेऊन. इथे षटकार आला तर 500 रुपयाचं कॅच प्राइज नाही. मी म्हणेल की इथे कदाचित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते 500 रुपये पुन्हा एकदा आता खिशामध्ये ठेवावे लागणार आहेत. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉलचा सिग्नल आला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 1 बॉलर लेफ्ट. 30 धावा झालेल्या आहेत म्हणजे इथून आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. 6 डिलिव्हरीज आर लेफ्ट अँड रिक्वायर्ड रन्स आर 10 ही इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक. संकेतचा शेवटचा बॉल शफल झाले. यावेळी फटका फसलाय. महत्वाचा चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज निघालाय. झेल ड्रॉप झालाय. मैदानावरती दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला थ्रो आहे मात्र 2 धावा कंप्लीट होतील. झेल ड्रॉप झालाय. षटक क्रमांक 3 त्याच्यामध्ये चर्चा करणार आहे. त्या अगोदर डीजीचं सुमधुर संगीत ऐकूयात.
मुंबईचं भूमिपुत्र मैदान नवी मुंबई प्रीमियर लीग, एका बाजूला कुक्षेत अव्हेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला जय मल्हार फायटर्स आग्रोली हे दोन संघ होते. एका बाजूला कृष्णा सातपुते, दुसऱ्या बाजूला प्रथमेश ठाकरे. एका बॉलवरती एका धावेची गरज असताना पॉइंटला झेल सोडला होता आणि त्या मैदानावरती मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कृष्णा सातपुते यांना माघारी परतावं लागलं होतं म्हणून क्रिकेटचा खेळ सांगत आलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस, जिंका कॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच. इथे झेल ड्रॉप झाला. अभि नॉन स्ट्राईक एंडला येणारे 5 चेंडू, 8 धावांची गरज. मैदानावरती माहोल गरम, मैदानावरती प्रॉपर क्रिकेटिंग माहोल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हवा टाईट, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. या मॅचची संपूर्णपणे हवा काढणारा षटकार होता. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये करायच्या 2 धावा. आता तुम्हाला एक एक धावा वाचवावी लागेल. फील्ड प्लेसमेंट आता कशा पद्धतीने होईल तेही पाहणं गरजेचं आहे, कारण इथून जर पाहिलं तर सिंगल डबलचं इक्वेशन मैदानावरती शिल्लक राहिले. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 2. एक गोलंदाज वैभव यावेळी बॅट उलटी केली. इथेही अरे अपयश पदरामध्ये, म्हणजे जरूर चेंडू डॉट झाला होता, मात्र तिथून एक सोरटी धाव जी आहे ती जरूर दोन्ही बॅटर्स ते कंप्लीट केली. आता समीकरण पाहिलं तर समीकरण राहिले येणारे 3 चेंडू करायचे 1 धावा. जसं एखादे गणित सोडवताना तुम्हाला कधी गुणाकार, कधी भागाकार, कधी वजाबाकी अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी वापराव्या लागतात. आता 3 चेंडू शिल्लक केलेले आणि धाव करायचे फक्त आणि फक्त 1. सर्व खेळाडू मैदानाच्या जवळजवळ सर्कलच्या आतमध्ये आणले गेले ते एका धावेचा बचाव करण्यासाठी. वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आता कमाल करावी लागेल, कारण ही मॅच जी आहे ती जवळजवळ मी म्हणेल की खिशामध्ये घातले सूर्यवाडी संघाने. चांगला शॉट आहे इथे, फटका लाजवाब. सूर्यवाडी संघ जो आहे तो फायनल मध्ये दाखल झालाय. दोन्ही संघाचं अभिनंदन आहे आणि फिनालेसाठी सुपरस्टार तोंडले आणि सूर्यवाडी दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉससाठी या. दोन्ही संघाचे संघ नाही घेताना विनंती आहे.